सकाळी कामावर गेलेले कामगार आणि काही मिनिटांतच संपूर्ण परिसर स्मशानात बदलला। एका मागोमाग एक भीषण स्फोट, आकाशात उडालेले ज्वालांचे लोट आणि विखुरलेले मृतदेह। नागपूरच्या राऊळगाव येथे एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत नेमका काय घडलं? नागपूर येथील राऊळगाव काटोल जवळील एसबीएल एनर्जी लिमिटेड या बारूद आणि डेटोनेटर तयार करणाऱ्या कंपनीत 1 मार्च 2026 रोजी म्हणजेच काल सकाळी भीषण स्फोट झाला। सकाळी 6च्या सुमारास कर्मचारी कामावर पोहोचले होते। सुमारे 7 ते 7:15च्या दरम्यान 16B आणि 20B नॉनल क्रिम्पिंग युनिट मध्ये एका मागोमाग अनेक स्फोट झाले। त्यावेळी सुमारे 40 ते 50 कर्मचारी कामावर होते। स्फोट इतके भीषण होते की अनेक कर्मचाऱ्यांचे मृतदेह ओळखूही न येण्यासारखे झाले। आगीमुळे मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीचा आधार घ्यावा लागला। तर या दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 16 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे। 19 महिला कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे। सकाळी 9 वाजता बचाव कार्य सुरू करण्यात आले। 9:30 पर्यंत 14 मृतदेह मलब्यातून बाहेर काढण्यात आले। एनडीआरएफ, एसडीआरएफ, पीएसओ आणि डीआयएसएस ची पथके घटनास्थळी दाखल झाली। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, आयजी संदीप पाटील आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। या भीषण स्फोटानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले। केंद्र सरकारकडून मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये तर राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। जखमींना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। दरम्यान तपासांती मोठी कारवाई करण्यात आली आहे। भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा एसबीएल एनर्जी लिमिटेडच्या 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलाय। कंपनीचे मालक संजय चौधरी, संचालक, प्लांट हेड, प्रोजेक्ट मॅनेजर, सुपरवायझर आणि सेफ्टी ऑफिसर यांचा समावेश आहे। कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। तर आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। कामाच्या ठिकाणी सुरक्षेतील हलगर्जीपणा की तांत्रिक बिघाड, 19 जणांचा बळी घेतलेल्या या स्फोटाने औद्योगिक सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। आता चौकशीतून नेमकं सत्य काय समोर येतं याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे।